कॉर्पोरेट लव्ह जिहाद ही टर्म आपण आत्ता ऐकायला लागलोय. काही आयटी कंपनीत फक्त लैंगिक शोषणच नाही तर धार्मिक कट्टरतेचं एक भयान जाळं पसरलंय. पण कॉर्पोरेट लव्ह जिहाद म्हणजे नेमकं काय? तर मोठ्या आयटी कॉर्पोरेट कंपनीतील उच्च पदस्थ मुस्लिम अधिकाऱ्यांकडून त्याच कंपनीत काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांना फसवलं जातं. त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे तर मिळालेल्या माहितीनुसार नामांकित कंपनीत विशिष्ट ग्रुपचा एक व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह होतो. या ग्रुपवर फक्त कंपनीतील राजकारण किंवा गटबाजी नाही तर पुढचं टार्गेट कोणाला करायचं यावर चर्चा व्हायची. ज्या तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं त्यांच्यासाठी पुन्हा एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यांचं ब्रेन वॉश करायचं. हाच आरोपी तरुण स्वतःला सिंगल असल्याचं भासवून तरुणींचं कौतुक करायचं, त्यांच्यासोबत गोड बोलून फ्लर्टिंग करायचं आणि नंतर जेवणाच्या बहाण्यानं बाहेर घेऊन जायचा. कंपनीतील कामाचा फायदा घेत तुला हव्या त्या ठिकाणी बदली करून देतो किंवा रजा मिळवून देतो असं सांगायचं आणि त्यातून जवळीक साधण्याचा प्रयत्न व्हायचा. ज्या तरुणींनी या आमिषांना बळी पडण्यास नकार दिला त्यांना मानसिक त्रास दिला जायचा. हे आहे नाशिकचं हादरवणारं मॉडेल.